तर ज्ञानेश्वरी हा बुद्धी लावण्याचा विषय नाही, तो भावाचा विषय वा. आहे. जसं जनाबाई म्हणतात की भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माये ज्ञानेश्वरी. जगातील एकमेव असा ग्रंथ असेल ज्याला आई हे संबोधन वापरले. बरोबर. आपण नैराश्यामध्ये जातो, आपण डिप्रेशनमध्ये जातो. ज्यावेळेस आपण संतांकडे बघतो या भूमिकेतून ज्ञानोबारांच्या जीवनातले प्रसंग जगजाहीर आहेत की त्यांना किती त्रास झाला. तुकोबारांची कीर्तनं बंद, उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावर टाकलं. तुकोबारांनी आधी करून संतांनी मंदिराला स्पर्श केला तर त्यांना मारहाण करण्यामध्ये यावी. शिव्या देती मारा म्हणती देव बाटविला, देव बाटवला असं संतांना म्हटलं गेलं. त्यांना स्पर्श करू दिला नाही. इतक्या घटनांमधून संत आले, बरोबर. तरी संत स्थिर राहिले. संपत्ती कमवू नका असं संत कुठं म्हणत नाहीत. बरोबर. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचते. उदास विचारे म्हणजे संपत्ती कमवा आणि कमवलेल्या संपत्तीविषयी निर्विकार राहा, सहज राहा. आता असं झालं की कमवण्याची धडपड आणि जे कमवले ते अति टिकवण्याची धडपडच आहे. बरोबर. बरोबर. शांतता कुठे भेटत नाही. असा एक वर्ग आहे तरुणांमधलाच की ज्यांना अजूनही संत साहित्य दूरचं कालबाह्य वाटायला लागतं. याच्या पाठीमागची आजच्या काळातली नेमकी कारणं तुम्हाला कोणती वाटतात? ज्या रील्स किंवा जे युट्यूबवरती जास्तीत जास्त कीर्तनकार आहेत, म्हणजे मी सगळे नाही, बरोबर. पण एक 70-75% जे कीर्तनकार आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही मूळ ज्ञानोबा किंवा तुकोबारायांचा विचार नसतो. जे खरंच ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, साधक आहेत, असे बरेचसे कीर्तनकार या प्लॅटफॉर्मवरती अजून नाही. त्यांना त्यांची गरज भासत नाही, तो भाग वेगळा. पण होतं काय, चांगली माणसं तिथं येत नाहीत म्हणून गोंधळ घालणारी माणसं तिथं आली. काही जण असे शब्द वापरतात, तो काय चांगला धंदा आहे, मस्त लोकांना हसी मजाक करायचं, थोडंसं बोलायचं आणि बस चालायचं, इथपर्यंत लोक टीका करतात. आणि बघायला गेलं तर त्यामध्ये बऱ्यापैकी सत्य पण आहे. या कीर्तनाच्या या क्षेत्रामध्ये आजच्या काळामध्ये नेमकं संत साहित्य पोहोचवण्याच्या दृष्टीने तुम्हाला कोणती आव्हानं वाटतात? अडचणीचा भाग असा झाला, आधीच्या काळामध्ये जी कीर्तनाच्या तारखा घ्यायचे, नियोजन करायचे, ती सप्ताह समिती असेल, ती कमिटी असेल, ते आयोजक मंडळी असतील, त्या माणसांना या क्षेत्रामधलं ज्ञान होतं. आता दुर्दैवानं असं झालं की बरीचशी राजकीय मंडळी, पुढारी मंडळी, गावगाड्यामध्ये ज्यांना लोक जास्त ओळखतात ती मंडळी पुढे असतात. बरोबर. त्यांना संतांबद्दल ऐकण्याऐवजी स्वतःबद्दल ऐकायचं. या कीर्तनकाराला बोलवलं तर गर्दी वाढेल तर आपला बॅनरवरचा फोटो अनेक जण बघतील, त्या कीर्तनकाराने आपलं नाव घेतलं तर आपली प्रसिद्धी होईल. म्हणून अलीकडे सप्ताहापेक्षा कीर्तनाची इव्हेंट जास्त झाली. बरोबर. मग तिथला जो हेतू होता की आम्हाला कीर्तनातून काय घ्यायचं, कथेमधून काय घ्यायचं, तो हेतू काळाच्या ओघामध्ये समाज असेल, कीर्तनकार असेल, दोघांनी मागे टाकला. ज्ञानोबारांना 56 भाषांचं ज्ञान होतं. बरोबर. पण ज्ञानोबारांचे सगळ्यात मोठे आपल्यावरती उपकार काय असतील तर त्यांनी ज्ञानेश्वरीसाठी मराठी निवडली. बरोबर. व्यवहारासाठी तुम्ही दुसरी भाषा वापरा, पण रोजच्या जगण्यामध्ये मात्र आपली भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. बरोबर. आणि भाषा ही प्रेमातूनच दिली जाते. ती बळजबरी मारहाण करून हे करून ती भाषा पोहोचवता येत नाही. बरोबर. ती प्रेम करण्याची गोष्ट आणि ती प्रेमातूनच व्यक्त होते.